होतं त्याचं सेकंड लेक्चर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वाक्यप्रचाराचे काही प्रश्न आपण पाहिलेले होते, त्यानंतर काही वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पाहिलेले होते. तर त्यालाच कंटिन्यू करूया सेम कालच्यासारखं, की आजसुद्धा काही प्रश्न आधी घेऊया आणि त्याच्यानंतर वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ. ठीक आहे, चला स्टार्ट करतोय. प्रश्न नंबर 9 पासून, आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? तर ऑप्शन्स आहेत: आकाशातून पाताळात प्रवेश करणे, आनंदाने टाळ्या वाजवणे, संतापाने थैमान घालणे, की आकाशात विमानाने प्रवास करणे. ठीक आहे, ऑप्शनकडे बघून पण आपण एलिमिनेट करू शकतो की आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय, की आकाशातून पाताळाकडे प्रवेश करणे, तर हे तर नसेल, बरोबर. त्याच्यानंतर आकाशात विमानाने प्रवास करणे हे पण नसेल, बरोबर. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे संतापाने थैमान घालणे. आकाश पाताळ एक करणे म्हणजे काय, की संतापाने थैमान घालणे. पुढचा प्रश्न बघूया. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत: चांदीच्या विटेचे चमचे बनवणे, चमच्याने दूध पाजणे, गर्भ श्रीमंत असणे, की मौल्यवान वस्तू वापरणे. सिंपल आहे, आपण हे ऐकलेलं असेल याआधी सुद्धा तुम्ही, की चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला वगैरे. तर त्याचाच अर्थ काय, की गर्भ श्रीमंत असणे. याचा करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर 3, गर्भ श्रीमंत असणे म्हणजेच काय, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. चला पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न नंबर 11, ससे मिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ठीक आहे, तर हा एक नवीन वाक्यप्रचार म्हणू शकतो, ससे मिरा लावणे. चला तर या क्वेश्चन तुम्हाला हा होमवर्कसाठी आहे, तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे की काय आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत: नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे, सेकंड ऑप्शन ससाने मिरे खाणे, ऑप्शन 3 ससा भाजणे आणि मिरे लावून खाणे, की ऑप्शन 4 तिखट लागल्याने सुसू आवाज करणे. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय आहे तर ते तुम्हाला ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न नंबर 12, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कुठला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मूग गिळणे म्हणजे काय? ऑप्शन ए शांत बसणे, नेक्स्ट ऑप्शन न बोलता अपमान सहन करणे, ऑप्शन 3 स्तब्ध राहणे आणि चौथं काहीही खाऊन पोट भरणे. ठीक आहे, तर बघा मूग गिळणे आपण याआधी सुद्धा हे ऐकलेलं असेल, मूग गिळणे. तर या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, की न बोलता अपमान सहन करणे म्हणजेच काय, मूग गिळणे. नेक्स्ट आहे प्रश्न नंबर 13, खाली दिलेल्या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहा. आता दगड टाकून पाहणे म्हणजे काय? ठीक आहे, वाक्यप्रचार काय आहे? दगड टाकून पाहणे. ऑप्शन्स आहेत: कामचुकारपणा करणे, अंदाज घेणे, कामाचे सोंग करणे, की निरर्थक गोष्टी करून पाहणे. तर बघा दगड टाकून पाहणे म्हणजेच काय, अंदाज घेणे. ठीक आहे, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 2, दगड टाकून पाहणे म्हणजेच काय, अंदाज घेणे. नेक्स्ट प्रश्न नंबर 14, काही प्रश्न झाल्यानंतर आपण वाक्यप्रचाराला सुद्धा सुरुवात करणार आहोत. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. काय? बोटे मोडणे. ठीक आहे, आता बोटे मोडणे याचा अर्थ सांगायचा आपल्याला: रागावणे, चरफडणे, आकडे मोजणे, की दुखापत करणे. बोटे मोडणे म्हणजे काय, की चरफडणे, म्हणजे म्हणतो ना आपण की बोटे मोडणे. ठीक आहे, तर त्याचा अर्थ काय, की चरफडणे. नेक्स्ट आहे गळ घालणे. तर गळ घालणे म्हणजे काय, किंवा गळ घालणे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे: गळ्यात घालणे, फार आग्रह करणे, मासे धरणे, की बुडालेली वस्तू शोधणे. ठीक आहे, मासे धरणे तर नसेलच, बुडालेली वस्तू शोधणे हे सुद्धा नसेलच, तर गळ घालणे म्हणजे काय, की फार आग्रह करणे. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? फार आग्रह करणे. ठीक आहे, तर आता हे झाले वाक्यप्रचार. आता आपण काही वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ बघूया. चला, हातापाया पडणे. सगळ्यात पहिलं हातापाया पडणे म्हणजे काय, गयावया करणे. ठीक आहे, आपण म्हणतो ना की हातापाया पडणे म्हणजे विनंती करणे, गयावया करणे. तर गयावया करणे याचा करेक्ट म्हणजे अर्थ असेल. नेक्स्ट आहे हातात कंकण बांधणे म्हणजे काय, की प्रतिज्ञा करणे. ठीक आहे, हातात कंकण बांधणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. नेक्स्ट हाताला हात लावणे. तर या वाक्यप्रचाराचा अर्थ काय, की थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे. ठीक आहे, हाताला हात लावणे म्हणजे काय, की फुकट
काम न करता त्याचं फुकटचे श्रेय घेणे. ठीक आहे. नेक्स्ट, हातावर शीर घेणे म्हणजे काय की जीवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे म्हणजेच काय, हातावर शीर घेणे. ठीक आहे. काही काही नवीन आहेत ते तुम्ही फक्त तुम्हाला नुसतं ऐका किंवा एकदा वाचून घ्या. म्हणजे जर एखादा वाक्यप्रचार, ऑब्वियसली एक प्रश्न तुम्हाला विचारलाच जाईल आणि हे जे मराठीचे लेक्चर्स आहेत ते सर्वांसाठी आहेत. म्हणजेच MSCBमध्ये म्हणजे महाडिस्कॉममध्ये JEEसाठी पण मराठी विचारलं जातं, असिस्टंट इंजिनियरसाठी मराठी विचारलं जातं. त्याचबरोबर टेक्निशियनच्या ज्या काही एक्झाम्स होतात तर त्यासाठी सुद्धा मराठी हा विषय कंपल्सरीच आहे. तर सर्वांनीच हे व्हिडिओज बघू शकता. स्पेसिफिक असं नाही आहे की JEEसाठी किंवा AEसाठी किंवा टेक्निशियनसाठी हे व्हिडिओज आहेत, कारण मराठीचा जो सिलेबस आहे सर्वांसाठी सेमच आहे. नेक्स्ट आहे हात धुवून पाठीस लागणे म्हणजे काय की चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. हे तर ऐकलंच असेल तुम्ही की हात धुवून पाठीस लागणे म्हणजे काय, चिकाटाने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. त्यानंतर नेक्स्ट आहे हूल देणे. हूल देणे हे तर माहीतच आहे, हूल देणं म्हणजे काय, चकवणे. नेक्स्ट, पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे काय की खूप खावेसे वाटणे. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे काय, खूप खावेसे वाटणे. प्रश्नांची सरबत्ती करणे. प्रश्नांची सरबत्ती करणे म्हणजे काय की एकसारखे प्रश्न सारखे विचारणे, त्यालाच म्हणतो आपण प्रश्नांची सरबत्ती करणे. नेक्स्ट आहे प्राण कानांत गोळा होणे म्हणजे काय की ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. म्हणजे सगळा जीव कानामध्ये, असं म्हणतो ना की प्राण कानामध्ये गोळा होणे म्हणजे काय, ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. प्राणावर उदार होणे हे तर सरळ सरळ यावरतीच कळून येतं की जीवाची पर्वा न करणे. नेक्स्ट आहे फाटे फोडणे. आता फाटे फोडणे म्हणजे काय की उगाच अडचणी निर्माण करणे. ठीक आहे. उगाच अडचणी निर्माण करणे त्यालाच म्हणतो आपण फाटे फोडणे. पुढचं फुटाण्यासारखे उडणे. ठीक आहे. फुटाण्यासारखे उडणे म्हणजे काय की झटकन राग येणे म्हणजे खूप लवकर राग येणे. त्यानंतर बट्ट्याबोळ होणे तर त्याचा अर्थ काय की विचका होणे. बट्ट्याबोळ होणे असं म्हणतो आपण, ऐकलं असेल तुम्ही याआधी सुद्धा, म्हणजे विचका होणे. बभ्रा करणे. तर बभ्रा करणे हे एक नवीन आहे, आपण ऐकलं नाही याआधी सुद्धा. तर त्याचा अर्थ काय की बोभाटा करणे, सगळीकडे प्रसिद्ध करणे. ठीक आहे. त्यानंतर 12 वाजणे. 12 वाजणे आपण म्हणतो ना की एकदम सगळं नाश झालं, पूर्ण नाश होणे, तर 12च वाजले. ठीक आहे. नेक्स्ट बादरायण संबंध असणे. बादरायण संबंध असणे म्हणजे काय की ओढून ताडून लावलेला संबंध. तर बादरायण म्हणजे काय की ओढून ताडून लावलेला संबंध असणे. त्यानंतर बत्तीशी रंगवणे हे तर माहीतच आहे. बत्तीशी रंगवणे म्हणजे काय की जोराने थोबाडात मारणे, यालाच म्हणतो आपण बत्तीशी रंगवणे. ओके. पुढचं बघूया. बुचकळ्यात पडणे. आता बुचकळ्यात पडणे म्हणजे काय की गोंधळून जाणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बेत हाणून पडणे. बेत हाणून पाडणे म्हणजे काय की जे प्लॅन आहे त्यांचा एखादा काही असेल तर बेत जो आहे तो सिद्धीला जाऊ न देणे म्हणजे तो त्याला रोखणे म्हणू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे बेत सिद्धीला जाऊ न देणे म्हणजेच बेत हाणून पाडणे. नेक्स्ट आहे बोचणी लागणे. बोचणी लागणे म्हणजे काय की एखादी गोष्ट मनाला लागून राहणे, त्याला म्हणतो आपण बोचणी लागणे. ओके. आणि हे जे वाक्यप्रचार आहेत ती मी थोडे थोडे प्रत्येक लेक्चरमध्ये थोडे थोडे आज तुम्हाला देत आहे, जेणेकरून एकदाच जर जास्त वाचले तर ते लक्षात पण राहणार नाहीत. त्यासाठी कमी कमी वाचा, म्हणजे 20-25 वाक्यप्रचार डेली जरी तुम्ही पाहिला तरी ते तुम्हाला खूप युजफुल राहील आणि लक्षात सुद्धा राहील. ओके. एनिवे यावरचे जे चांगले क्वेश्चन्स असतील तर ते आपण टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले सुद्धा आहेत. ठीक आहे. ते लवकरच टेस्ट अपलोड केल्या जातील. तर माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती ह्या सगळ्या टेस्ट सिरीज म्हणजे ट्रान्सको, आता सध्या तरी महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियरची टेस्ट सिरीज आहे आणि जे टेक्निशियन पोस्ट आहेत तर त्यांच्यासाठी 1500 MCQs आपण लॉन्च केलेले आहेत. तर ते तुम्ही बघू शकता. माय गव्हर्नमेंट ट्रॅक या ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. तर त्यावरती तुम्ही स्टोअर ऑप्शनमध्ये जाऊन जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत, जे काही टेस्ट सिरीज आहेत त्यातील फ्री कंटेंट जे असतील तर ते तुम्ही बघू शकता. ओके. चला नेक्स्ट, बोटावर नाचवणे. आता बोटावर नाचवणे म्हणजे काय की आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे, हे तर इझी आहे, बोटावर नाचवणे. त्यानंतर बोल लावणे. ठीक आहे. बोल लावणे म्हणजे काय की दोष देणे. नेक्स्ट आहे बोळ्याने दूध पिणे. बोळ्याने दूध पिणे म्हणजे काय, बुद्धिहीन असणे. ओके. नेक्स्ट आहे बोला फुलाला गाठ पडणे म्हणजेच काय की दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे, याला म्हणतो आपण बोला फुलाला गाठ पडणे. नेक्स्ट आहे
भगीरथ प्रयत्न करणे. आता हे यावरूनच कळतं आपल्याला भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे काय की चिकाटीने प्रयत्न करणे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे भान नसणे. भान नसणे म्हणजे काय की त्याची जाणीव नसणे. ओके. नेक्स्ट भारून टाकणे. भारून टाकणे म्हणजे पूर्णपणे मोहून टाकणे. त्याला म्हणतो आपण भारून टाकलं. एखाद्याला भारून टाकतं कोणी तर त्याला म्हणतो पूर्णपणे मोहून टाकणे. नेक्स्ट आहे मनात मांडे खाणे. आता हे बघा एक नवीन आहे, म्हणजे आपण याआधी कधीच ऐकलेलं नाही आहे. मनात मांडे खाणे जर आला तुम्हाला तर एक्झाममध्ये तर ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतो. ठीक आहे की कुठलं ऑप्शन याचं करेक्ट असेल. जर तुम्ही वाचलेलं असेल किंवा बघा आता मनात मांडे खाणे म्हणजे काय व्यर्थ मनोराज्य करणे. आता हे तुम्ही आता एकदा ऐकले नंतर एकदा जर रिव्हिजन केलं तर एखाद्या वेळेचा हा सेम टू सेम वाक्यप्रचार आले त्याचा आन्सर तुम्हाला इझिली टिक करता येईल आणि अर्धा मार्क तुमचा 0.5 मार्क्ससुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमचं सिलेक्शन होण्यासाठी किंवा सिलेक्शन न होण्यासाठी सुद्धा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि प्रत्येक वाक्यप्रचाराचा अर्थ फक्त एक लक्षात ठेवत चला. ओके. नेक्स्ट आहे मान ताठ ठेवणे. आता मान ताठ ठेवणे म्हणजे काय स्वाभिमानाने वागणे. त्यालाच म्हणतो आपण मान ताठ ठेवणे. माशा मारणे म्हणजे काय की कोणताही उद्योग न करणे. हे तर माहीतच असेल माशा मारणे. नेक्स्ट आहे मिशीवर ताव मारणे. आता मिशीवर ताव मारणे म्हणजे काय की बढाई मारणे. ओके. आणि डेली लेक्चरमध्ये मी जवळपास तुम्हाला 20, 25 ते 30पर्यंत असे वाक्यप्रचार सांगणार आहे आणि त्यानंतर आपण जवळपास 100-150 क्वेश्चन्ससुद्धा घेऊया या टॉपिकवरती आणि जवळपास 700 ते 800 वाक्यप्रचार आहेत. तेवढे आपल्याला एकदा डोळ्याखालून घालावेच लागणार आहेत आणि त्यापैकी एखादा जरी क्वेश्चन तुम्हाला आला तो सुटता कामा नये. ठीक आहे. 0.5 मार्क्ससुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर हे झाले आजच्या व्हिडिओ लेक्चरमधले वाक्यप्रचार आणि काही क्वेश्चनसुद्धा पाहिलेलं आपण. अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओ घेऊया, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा काही स्टार्टिंगला क्वेश्चन्स घेऊया आणि त्यानंतर काही वाक्यप्रचार बघूया. थोडे थोडे करत आपल्याला सध्या टाईम आहे त्याच्यामुळे जास्त घाई न करता आरामाने आणि चांगल्या प्रकारे आपण सगळे तुमचा मराठीचा जो सिलेबस आहे तो कव्हर करूया. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि आतापर्यंत जो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन तर त्याचं अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत जाईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.